जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मनाम. समास दुसरा. ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्मा निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. श्री समर्थांनी दशक 7 ज्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनाम आणि समास 2 मध्ये ब्रह्म निरूपण केलेला आहे. या समासामध्ये श्री समर्थांनी ब्रह्माची आपल्याला कल्पना यावी, ब्रह्माची आपल्याला अनुभूती यावी, ब्रह्म शब्दात कळावं यासाठी समर्थांनी या समासाची योजना केलेली आहे. हा समास ऐकत असताना केवळ हे समर्थांचं मत आहे असं समर्थ कुठेही म्हणत नाहीत. तर समर्थ म्हणतात की वेद, शास्त्र, उपनिषद या सर्वांचं सार या समासामध्ये आपणासाठी मी खुलं केलेलं आहे. ब्रह्म समजण्यासाठी हे सगळं आहे. तो ब्रह्म समजण्याच्या अगोदर माया समजून घ्यावी लागते. माया समजली की राहिलेला भाग तो ब्रह्माचा असतो. जसं पेपर तपासत असताना चुका तपासल्या की राहिलेला भाग सगळा बरोबर आहे. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला जर 80 मार्क्स मिळाले असतील तर 20 मार्कांच्या चुका, राहिलेलं सगळं बरोबर. तसं 20 मार्कांची माया आणि राहिलेला पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून पहिली माया. म्हणून चूक काय आहे माया समजून घेतली आणि मग त्याबरोबर बरोबर काय आहे ते राहिलेलं परब्रह्म आहे. म्हणून समर्थांनी परब्रह्म कळावं म्हणून नानाविध प्रकारचे शब्द शास्त्रातले वापरलेले आहेत. शेवटी ब्रह्म कळण्यासाठी सुद्धा मायेचा आधार घ्यावा लागतो. म्हणून समासाची योजना समर्थांनी केलेली आहे. समर्थ म्हणतात आहे ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. ब्रह्म सर्वांस व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री. ब्रह्म कसे आहे तर समर्थ म्हणतात ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे. निर्गुण म्हणजे गुणातीत. तो गुणांच्याही पलीकडे आहे. याचा अर्थ सर्व गुणांचा तो समुदाय आहे, तो समुच्चय आहे. त्यातून सर्व गुण जन्माला आले. पण तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. सगळे आकार त्याच्यापासून निर्माण झाले पण तो आकाराच्याही पलीकडे आहे. जसा निर्गुण हा शब्द पाहिला तसा निराकार हा शब्द सुद्धा ब्रह्माला वापरलेला आहे. निराकार असलेला हा परब्रह्म जेव्हा आकार निर्माण होतो त्यावेळेस त्यामध्ये ब्रह्म प्रवेशते. जसं उदाहरणार्थ जगामध्ये संचलित होणारा कुठलाही जीव हा देहाशिवाय तो संचलित होऊ शकत नाही. त्याला जीव दशा प्राप्त झाली आणि तो जीव जेव्हा पंचमहाभूतांनी तयार केलेल्या देहामध्ये प्रविष्ट होतो तेव्हा तो जीव तो देहाच्या माध्यमातून संचलित होतो. तो देहाच्या माध्यमातून संचलित होत असताना आपल्याला तो देह हालताना दिसतो आणि देह चालताना दिसतो आहे, देह बोलताना दिसतो आहे, देह ऐकताना दिसतो आहे, देह कार्य करताना दिसत आहे. परंतु या देहाच्या मागे असलेला तो देहातीत म्हणजे तो देहाला लिप्त नाही आहे. असा जो परब्रह्म आहे तो परब्रह्म तो निराकार आहे. त्याला आकार नाही. आकार कोणाला आहे तर या पंचमहाभूतांनी तयार झालेल्या या सृष्टीला आकार आहे. सृष्टीमध्ये असलेला घटक म्हणजे मानव, त्याला आकार आहे. सृष्टीमध्ये जन्माला आलेले सगळे जीव यांना आकार आलेला आहे. परंतु ब्रह्म हा निराकार आहे. तो कसा निराकार आहे तर आकाशातून पडलेलं पाणी जमिनीवर ठेवलेल्या विविध प्रकारच्या पात्रांमध्ये जेव्हा ते पाणी पडते तेव्हा त्या पाण्याला येताना मात्र आकार नसतो, पण ज्याच्यात पडते त्या ठिकाणी आकार प्राप्त होतो. जसं बाहेर जसं भांड तर भांड्याचा आकार तयार होतो, जसं भांड असेल तसं. आणि बाहेर जर तळ असेल तर तळ्याचा आकार प्राप्त होतो. जर मडकं असेल मडक्याचा आकार प्राप्त होतो, हंडा असेल हंड्याचा आकार प्राप्त होतो. मग ते पाणी तळ्यासारखं आहे की भांड्यासारखं आहे की माठासारखं आहे ते कशाही सारखं नाही. ते ज्या पात्रामध्ये प्रवेश करते आहे त्या पात्राला जो आकार आहे तो आकार आम्हाला ब्रह्माचा दिसतो आहे. पण ब्रह्म मात्र म्हणजे आकाशातून पडलेले पाणी हे मुळात निराकार आहे, जसं ब्रह्म मुळात निराकार आहे. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार. त्याला कुठलाही विकार नाही आणि तो निसंग आहे, त्याला कोणाचाही संग नाही. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्मासी नाही पारावार,
बोलती साधू. ब्रह्म हा इतका असीम आहे, इतका व्यापक आहे की त्या व्यापकाची कल्पना करवत नाही. ब्रह्म सर्वांशी व्यापक, एकाला व्यापक नाही, सर्वांना व्यापक आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्वांना व्यापक आहे, तुम्ही कुठेही धावत गेले तरी तुमच्या डोक्यावर आकाश हे कायम आहे, त्या आकाशाला टाळून आम्हाला बाहेर जाता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्माला टाळून किंवा ब्रह्माला सोडून आम्हाला ब्रह्मापेक्षा वेगळं होता येत नाही. तुम्ही आकाशापेक्षा जसं वेगळं होऊ शकत नाही, आकाशाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, अवकाश तुमच्या डोक्यावर कायम राहते आहे, त्याप्रमाणे ब्रह्म कसे आहे तर सर्वांशी व्यापक. ब्रह्म अनेकी एक. सर्वांशी व्यापक सांगितलं. आता ब्रह्मा समर्थाने अजून एक सांगितलंय, ब्रह्म अनेकी एक. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रह्म कसा आहे? अनेकी एक, म्हणजे अनेकामध्ये एकच ब्रह्म आहे. गायी अनेक असतील पण दुधाचा रंग मात्र एकच आहे. तसं देह अनेक जरी असतील तर त्यातला आत्मा मात्र एकच आहे. ते आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वामध्ये काहीही भेद नाही. अनेक देव दिसतात आहे, परंतु त्या अनेक देवांमध्ये सुद्धा आम्ही अनेक देवता मानतो. अनेक देवतांना आम्ही पूजतो, परंतु असं पूजत असताना सुद्धा अनेकी सदा एक देवासी आहे. म्हणून समर्थ सांगतात, अनेक देवतेंना पूजत असताना सुद्धा आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवम नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. तुम्ही कोणालाही नमस्कार केला तर तो शेवटी एका परब्रह्माला मिळतो. तिथे जरी केशव शब्द वापरला असला तरीही केशव म्हणजे श्रीकृष्ण, बालकृष्ण किंवा विष्णूचा एक अवतार असा म्हणून तुम्ही त्याच्याकडे नुसतं पाहू नका. तर त्या ठिकाणी पाहत असताना त्या परब्रह्माला ते शेवटी जाऊन पोचते. आकाशातून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे शेवटी सागराला जाऊन मिळते, ते कुठेही पडते, तसं आम्ही कुठल्याही भगवंताला जरी नमस्कार केला तर तो भगवंत शेवटी तो एका परब्रह्माला जाऊन मिळतो. त्याप्रमाणे अनेकी सदा एक देव. अनेक समर्थांनी एका वाक्यात सांगितले आहे. अनेकी म्हणजे विविधता, अनेकी म्हणजे काय? विविधता कोणी टाळलेली नाही. ज्याला त्याला जी जी पूजा, जी जी साधना करायची असेल त्यासाठी शास्त्राने आपल्याला मोकळीक दिलेली आहे. परंतु त्याचं शेवटी फलित काय आहे तर निर्गुण परब्रह्म हे त्याचं फलित आहे. निर्गुण निराकार हा तुम्हाला प्राप्त होणार आहे. निर्गुण निराकार हे फलित आहे. तो एका परब्रह्माला जाऊन मिळणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की शेवटी आकार पाडला जातो, आकार टाकून द्यावा लागतो आणि निराकाराकडे जावे लागते. म्हणून म्हटले आहे अनेकी सदा एक देव, ब्रह्म अनेकी एक. ब्रह्म शाश्वत हा विवेक शास्त्री बोलिला. ब्रह्म हे शाश्वत आहे, ते विवेकाने ओळखता आलं पाहिजे. जे अशाश्वत आहे त्याला परब्रह्म कसं म्हणावं? म्हणून जीवाला अशा प्रकारचं परब्रह्म स्वरूप असल्यामुळे परब्रह्म आणि जीव म्हणून त्या जीवाच्याही आत आत्मा आहे. म्हणून म्हटलं आहे ब्रह्म अच्युत अनंत. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म कळावं, ब्रह्म जाणावं, ब्रह्माची कल्पना करावी हे शक्य नाही आहे. मग तरी आम्ही काय याचा विचार करतो आहे तर त्याचं उत्तर समर्थ देतात आहे, हे ते नाही पण ते असं आहे. कल्पना करून आम्ही ब्रह्माच्या जवळ जाऊ शकतो. कल्पनेने ब्रह्म प्राप्त करता येत नाही. जसं गुगल मॅपवरून आम्हाला एखाद्या ठिकाणचा पत्ता मिळू शकतो, पण त्या जागेवर जाता येत नाही. त्या जागेवर जाण्यासाठी प्रत्यक्ष उठावे लागते आणि आपल्या वाहनात बसावे लागते आणि साध्यापर्यंत पोचावे लागते. मॅपवरून दिशा कळते, वस्तू कळते, पण प्राप्ती होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म अच्युत अनंत आहे. ब्रह्म सदोदित संत आहे. ब्रह्म कल्पना रहित आहे, निर्विकल्प आहे. ब्रह्म सदोदित संत. ज्याप्रमाणे तो अचल असतो तसा हिमालय आपल्या जाग्यावर स्थिर आहे, तसं ब्रह्म सुद्धा आपल्या जाग्यावर स्थिर आहे. ब्रह्म कल्पने रहित आहे, कारण ब्रह्माची कल्पना करण्यासाठी कल्पना हे क्षेत्र अंतःकरणाचं आहे, जाणीव हे क्षेत्र अंतःकरणाचं आहे. मग जाणीव अंतःकरण करते. अंतःकरण मुळामध्ये जड आहे आणि जड परब्रह्म ओळखू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात कल्पनेच्या पलीकडे आहेत, मनाच्याही पलीकडे आहे. ब्रह्म कल्पने रहित, ते निर्विकल्प आहे. जिथे विकल्प येतो त्याचंच नाव आहे मन.
मनाच्या जागेत, मनाच्या कक्षेत, मनाच्या मर्यादेत जन्म एखाद्याचा झाला की मनामध्ये दोन एकाच वेळी जन्माला येतात. म्हणून मन म्हणजे द्विधा. आपण म्हणतो की माझं मन द्विधा परिस्थितीत आहे, द्विधा मनस्थितीत आहे. याचा अर्थच तो मनाच्या क्षेत्रात आहे. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे अंतःकरण पंचगामी मानतो, तर अंतःकरण पंचनकाच्या सुरुवातीला अंतःकरण, मग ती गोष्ट मनात येते. जेव्हा जाणीव मनोवृत्ती धारण करते तेव्हा त्याच्यावर विकल्प येतो. ब्रह्म हा कसा आहे? निर्विकल्प आहे. मन हे सविकल्प आहे. म्हणून या मनाला आम्हाला ब्रह्मापर्यंत पोचता येत नाही, ब्रह्माची कल्पना करता येत नाही, कारण त्याला कल्पना करण्यासाठी मनाच्या पलीकडे जावे लागते. मन एकाच वेळी दोन गोष्टींचा विचार करते, असं करू की तसं करू, हे करू की ते करू. कुठलीही गोष्ट तुमच्या डोळ्यांसमोर ठेवली की बुद्धीचा वापर नंतर होतो, पहिले मनाचा वापर होतो. म्हणून मनामध्ये पहिले येते, बुद्धी निश्चय करते, मग ते काम करण्यासाठी चित्तामध्ये जाते आणि चित्तातून मी काम केलं याचा अहंकार येतो. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म हे निर्विकल्प आहे आणि मन हे कसं आहे? सविकल्प आहे. ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना. चोजवेना म्हणजे कळत नाही, समजत नाही. कोणाला समजत नाही? ब्रह्म हे कोणाला समजत नाही? ब्रह्म इंद्रियांच्या मेळे. इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही ब्रह्माला प्राप्त करू शकत नाही, कारण ब्रह्म हे इंद्रियांच्या पलीकडचा विषय आहे. इंद्रिय हे त्याला फक्त दृश्य गोष्ट आहे, त्याला जाणू शकतात, त्यांना मर्यादा आहे. मी डोळ्यांना पाहू शकतो की नाही? मी डोळ्यांनी पाहू शकतो, बरोबर आहे. वस्तू दिसतात की नाही? मग ब्रह्म का दिसत नाही? याचं उत्तर डोळ्यांना मर्यादा आहे. कारण डोळ्यांनाही मर्यादा आहे की डोळ्यांना काय दिसावं हे सुद्धा डोळ्यांनी ठरवलेलं आहे किंवा परमेश्वराने ठरवलेलं आहे. या स्वच्छ जागेमध्ये हजारो कीटक, हजारो जंतू, हजारो अदृश्य रूपाने इकडे आजूबाजूला वास करतात, पण ते डोळ्यांना दिसत नाही. ते जेव्हा मायक्रोस्कोप खाली येतील तेव्हा तुमच्याच हातावर हजारो कीटाणू आहेत हे आपल्या लक्षात येईल. या कोरोनामध्ये आपण बघितलं, दिवसातून किमान 10 वेळा तरी सॅनिटायझरने आपण हात धुवायचो. का धुवायचो? ते कशासाठी हो? तर माझे हात तर स्वच्छ आहेत हो. कुठे काय दिसतात? कुठे काय दिसते का हातावर? काहीच नाही. मग ते 10 वेळा का धुवावे? कारण उत्तर आहे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, कारण डोळ्यांना मर्यादा आहेत. म्हणून डोळ्यांनी जर कोरोना दिसला नाही तर डोळ्यांना परब्रह्म कसा दिसेल? कारण त्या डोळ्याला मर्यादा आहे, कारण तो त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून म्हटलं आहे, अणुरेणूतनी थोकडा तुका आकाशा एवढा. तो अणुपेक्षाही बारीक आहे. म्हणून आपल्या इंद्रियांचा विषय तो नाही. कानाने सगळ्या गोष्टी ऐकू येतात का हो? ज्या गोष्टी मला ऐकायच्या आहेत त्याच गोष्टी कानाने ऐकू येतात. जे मला ऐकायचं नाही ते मी कानाने सुद्धा ऐकत नाही. आपण म्हणतो ना, ऐक रे बाबा, याचा अर्थ ऐकू येते पण ऐकत नाही. म्हणजे कानांना सुद्धा मर्यादा आहे. सगळ्या गोष्टी कानांना ऐकू येत नाहीत. व्यक्ती परत्वे, देह परत्वे ते भिन्न आहेत. जे घारीला दिसते ते माणसाला दिसत नाही. घारो हजारो फूट उंच असते आणि ती जमिनीवर असलेला भक्ष्य ती शोधू शकते, किंवा हजारो फूट उंच असते पण तिच्या पिलाकडे तिचं लक्ष असते. म्हणून म्हटलं आहे, घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. ती आपल्याकडे पिलाकडे पाहू शकते पण ते सामर्थ्य माणसाकडे आहे का हो? नाही. जी घ्राणशक्ती कुत्र्याला आहे ती घ्राणशक्ती माणसाला नाही आहे. म्हणून तर आम्ही श्वान पथक निर्माण करतो आणि चोराचा शोध घेतो. कुठल्या वस्तूला त्याने हात लावला आणि कोणत्या व्यक्तीचा तो वास आहे हे शोधून तो काढतो. माणसाला काढता येणार नाही. म्हणून घ्राण सामर्थ्य ही कुत्र्याची शक्ती आहे, पण परमेश्वर मात्र त्याही पलीकडे आहे. इंद्रियांच्या पलीकडे जाताच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे. म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून चोजवेना. इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही परब्रह्माची कल्पना करू शकत नाही, परब्रह्माचा अनुभव घेऊ शकत नाही, आम्हाला ते समजत नाही. म्हणून म्हटलं आहे, ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म दृश्याच्या पलीकडे आहे.
दृश्य म्हणजे माया आणि मायेच्या पलीकडे याचा अर्थ ब्रह्म. आम्हाला डोळ्यासमोर दिसतो तो पडदा कशाचा आहे हो? मायेचा आहे. तो मायेचा पडदा बाजूला सारल्याशिवाय पलीकडचं परब्रह्म दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म शून्यत्वास निराळे. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय हो? तर जीवदशा हे अज्ञान आहे. ब्रह्म दृष्टीस दिसेना, जे डोळ्यांनी दिसत नाही. मग आता कीटाणूचा विचार केला तर डोळ्यांनी ते दिसत नाहीत, पण ते मायक्रोस्कोप खाली दिसतात. याचा अर्थ कुठलं तरी साधन घेऊन ते दिसतातच, मग साधन वापरून सुद्धा दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म दृष्टीस दिसेना. कितीही कुठलंही साधन वापरा, पृथ्वीवर राहून चंद्राला असलेले खड्डे दिसतात, पण ब्रह्म मात्र कोणत्याही मायक्रोस्कोप खाली दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधुवीन येना अनुभवासी. ब्रह्म दृष्टीस दिसेना म्हणून ब्रह्म मूर्खासी असेना, म्हणून मूर्खाला ब्रह्म दिसत नाही. कोण मूर्ख आहे? तर समर्थ म्हणतात ज्याला मी जीव आहे असा वाटतो, देह मी आहे असे वाटतो, अशा मूर्खाला ब्रह्म दिसणार नाही. ब्रह्म दिसण्यासाठी ब्रह्म व्हावे लागते, ब्रह्म दिसण्याची गरज नाही. ब्रह्म व्हावे लागते याचा अर्थ मीच ब्रह्म आहे. फक्त ब्रह्म मी आहे हे जाणावे लागते. ब्रह्म आम्हाला संत, साधू, सज्जन आणि सद्गुरू यांच्याशिवाय अनुभवायला येऊ शकत नाही, कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांनी अनुभव घेतला आहे, ते वाट योग्य दाखवू शकतात, म्हणून ते मार्गदर्शक आहेत. त्यांनी सांगितलं तसं चाललं की ब्रह्मापर्यंत आम्ही जाऊन पोहोचतो. म्हणून म्हटलं आहे ब्रह्म सकळाहुनी थोर. ब्रह्म जगामध्ये असलेल्या ज्या थोर वस्तू आहेत त्या सर्व थोरपेक्षा ब्रह्म थोर आहे. ब्रह्म ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकांसी. ब्रह्म सूक्ष्म अगोचर. समर्थ म्हणतात ब्रह्म ते सूक्ष्म आहे आणि ते कसे आहे? अगोचर आहे. याचा अर्थ ते इंद्रियांना दिसणार नाही. गोचर, गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांमध्ये असणे याचा अर्थ गोचर असणे. आणि ब्रह्म अगोचर आहे, ते इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडे आहे. ते कोणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सुद्धा, ब्रह्मादिकांना सुद्धा ब्रह्म अगोचर आहे. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तो हा गजानन याचा अर्थ तिथे परब्रह्म, ते परब्रह्म तत्व, त्याच्यातूनच ब्रह्मा, विष्णू, महेशाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, बोलिजे त्याहुनी अनारिसे, परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. समर्थ म्हणतात आहेत की ब्रह्म शब्दी ऐसे तैसे. आम्ही शब्दाने म्हणतो की ब्रह्म असा आहे हो, ब्रह्म तसा आहे हो. ब्रह्म तसं नाही आहे, ब्रह्म असं नाही आहे. तरी ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, बोलिजे त्याहुनी अनारिसे. अनारिसे म्हणजे त्याहुनी वेगळं. म्हणून पुढे म्हटलं आहे परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. याचा अर्थ शेवटी श्रवणाच्या माध्यमातून ब्रह्म काय हे समजूनच घ्यावे लागते. माहीत आहे की शब्दाने ते कळत नाही, पण नाही कळत याचा अर्थ शब्द वापरायचेच नाहीत का? कारण कळण्याचं शेवटी माध्यमच माया आहे. कळण्याचं शेवटी माध्यम माया सरस्वती आहे. ती माता सरस्वती आहे. ती सरस्वती आमच्यावर प्रसन्न होईल आणि त्या सरस्वतीच्या माध्यमातूनच आम्ही परब्रह्मापर्यंत पोचवू. म्हणून म्हटलं आहे ब्रह्मास नामे अनंत, परिते ब्रह्म नामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांत, देतान शोभती. ब्रह्म याची नामं किती? तर ब्रह्मास नामे अनंत. समर्थाने नामाचा महिमा सांगत असताना सहस्त्र नामामध्ये कोणी एक स्मरता हो तसे सार्थक. तसे अनंत नाम आहेत. नाम जरी अनेक असली तरी नामी एकच आहे. म्हणून समर्थ म्हणतात परिते ब्रह्म नामातीत. ज्याला जे नाम दिलं ते शेवटी तुम्ही दिलेलं आहे, तो त्याही पलीकडचा आहे. म्हणून परब्रह्मापर्यंत पोचायचं असेल तर नामाचा आधार घ्यावा लागतो. तसं परमेश्वराला आम्ही अनंत नामाने जरी पुकारत असलो तरी सुद्धा तो नामातीत आहे. म्हणून म्हटलं आहे ब्रह्मास हेत दृष्टांत, देतान शोभती. ब्रह्माला आपण हेतूही नाही आणि त्याचा दृष्टांतही म्हणून उदाहरण देता येत नाही. म्हणून म्हटलं आहे ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदानस आहे. ब्रह्मासारखं दुसरं नाही, म्हणून ब्रह्म एक आहे आणि जे एक आहे ते ब्रह्म आहे.
ब्रह्म एकच आहे आणि या जगात फक्त काय आहे, ब्रह्मच आहे. बाकी सगळ्या गोष्टी अनेक आहेत आणि अनेक बाजूला सारलं तर शेवटी तुम्हाला एक सापडेल. म्हणून अनेकही बाजूला सारावं आणि मग एकाला शोधावं. पाहता काय आहे खरे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे. श्लोक आहे, यतो वाचो निर्वंतते अप्राप्य मनसहा. जेथे वाचा निर्वतती मनासी नाही ब्रह्म प्राप्ती, ऐसी बोलिले श्रुती सिद्धांत वचन. श्रुती आणि वेदांत समोर ते म्हणतात, वाचेने ते प्राप्त करता येत नाही, सांगता येत नाही आणि मनाने सुद्धा त्याच्यापर्यंत पोचता येत नाही, असं स्वरूप आहे. अतिशय सुंदर विषय, अतिशय ब्रह्माची सुंदर कल्पना यावी यासाठी समर्थांनी वेगवेगळ्या शब्दांची योजना केलेली आहे. खूप आनंद आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने अनेक दिवसापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आभार याच्यासाठी मानते कारण तुमच्यामुळेच हा अध्यात्म माझ्याकडनं घडत आहे. समर्थांची कृपा तुमच्या आमच्यावर सदैव राहो, अशी श्री समर्थ चरणी नम्र निवेदन. ज्या कारणासाठी आपण जन्म घेतला त्याचं स्वरूप आपल्याला कळावं यासाठीच आम्ही जन्म घेतला आणि समर्थांनी प्रत्यक्ष ब्रह्म जाणून ब्रह्माची अनुभव घेऊन या समासाची रचना केली. म्हणून आपण या ओबी व्यवस्थित ऐकाव्यात, अभ्यासाव्यात आणि त्याचं मनन चिंतन करावं. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे वाचा निर्वतती मनासी नाही ब्रह्म प्राप्ती, ऐसे बोलिती श्रुती सिद्धांत वचन. कल्पनारूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विन नाही. ब्रह्म कळणं हे इंद्रियांचं कार्यच नाही, इंद्रियांची ती क्षमताही नाही, इंद्रियांचं ते सामर्थ्यही नाही. समर्थ इंद्रियांच्या पलीकडे मन सुद्धा माणसाचं 11वं इंद्रिय मानले जाते. पंच ज्ञानेंद्रिये करण्यास, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन. मनच सगळ्या इंद्रियांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते आणि म्हणून 11व्या असलेल्या मनाला सुद्धा ब्रह्माची कल्पना येऊ शकत नाही, ब्रह्मापर्यंत त्या मनाला सुद्धा जाता येत नाही. आणि म्हणून समर्थ श्रुतीचं वचन सांगतात आहे, जेथे वाचा निर्वतती, वाचा सुद्धा जिथे जाऊ शकत नाही, मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, मनाला ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही, ऐसी बोलली श्रुती सिद्धांत वचन. म्हणून ते म्हणतात आहे, कल्पनारूप मन पाही. आपण पाहिलं की ते मन कसं आहे, तर ते कल्पनारूप आहे आणि ब्रह्माची कल्पना आम्हाला करता येत नाही, म्हणून ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. म्हणून समर्थ म्हणतात, याच्यासाठी उपाय काय, कारण आमची इंद्रिये तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, आम्ही कल्पना करू शकत नाही आणि मन सुद्धा जिथे पांगुळ होते, अशा वेळी ब्रह्म आम्हाला कळेल कसा कळेल हो ब्रह्म आपल्याला, ब्रह्माची अनुभूती आम्हाला येईल कधी आणि कोणत्या मार्गाने येईल याचं उत्तर समर्थांनी 12व्या ओळीमध्ये दिलेलं आहे. समर्थ म्हणतात, आता मनासी जे अप्राप्त, जे मनाला प्राप्त होत नाही ते कैसे होईल प्राप्त, ते प्राप्त कसं होईल, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विन नाही. आता मात्र हे ब्रह्म कळण्यासाठी, या ब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी सद्गुरु पाहिजेत. म्हणून गुरु अनेक मिळू शकतील, जो आम्हाला ब्रह्म जाणून देतो तोच आम्हाला सद्गुरु म्हणावे लागतात. सामान्य विद्या शिकवणारे गुरु असतात, पण ब्रह्माची अनुभूती, अनुभव देणारा, ब्रह्म कळण्यासाठी, ब्रह्माची कल्पना देण्यासाठी आम्हाला सद्गुरूंची गरज आहे. भांडार गृहे भरली परी असती आडकिली, हातास न येता किली सर्वही अप्राप्त, तरी ते किली ते कवन, मज करावी निरूपण, ऐसा शोता पुसे कुण वक्त यासी. वक्त्यांनी प्रश्न विचारलाय. काय विचारलाय तर, महाराज तुम्ही आतापर्यंत सांगता की ब्रह्म जाणलं पाहिजे, तर ते ब्रह्म जाणण्यासाठी आम्ही काय करावं. तर समर्थ म्हणतात की भांडार गृही भरली. ज्या भांडार गृहांमध्ये सोनं नाणं, त्याच्यात हिरे माणिक मोती सगळे आहेत, परी असती अडकिली, परंतु ती अडकलेली आहेत,
हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. वस्तू घरात असते पण किल्ली हरवते. त्यामुळे आम्हाला त्या वस्तूंपर्यंत पोचता येत नाही. आमचंच घर असते पण आमची किल्ली हरवलेली असते. तर आमच्या स्वतःच्याच घरात आम्हाला प्रवेश करता येत नाही. किल्ली शोधा म्हणतात. किल्ली कोणाजवळ आहे त्याप्रमाणे समर्थ म्हणतात. तरी ते किल्ली ते कवन, ती किल्ली कोणती आहे? श्री समर्थांना श्रोता प्रश्न विचारतो आहे. मज करावी निरूपण, ऐसा श्रोता पुसे खुन वक्तयासी. जी किल्ली तुम्ही मला द्याल त्या किल्लीने जे भांडारगृह बंद आहे ते मी मोकळं करेल. ते मी मोकळं करून त्यातला आनंद मी घेईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे सद्गुरु कृपा त्याची किल्ली. आता समर्थांनी ती किल्ली म्हणजे त्याचं उत्तर दिलेलं आहे. समर्थ म्हणतात ती किल्ली कुठे आहे बघा. सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेने बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी. एका क्षणामध्ये द्वैताची कपाट ती उघडण्याचं सामर्थ्य सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून सद्गुरु कृपेविना आम्हाला काहीही प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून सद्गुरु कृपा व्हावी यासाठी सद्गुरूंचं स्मरण करावं. सद्गुरूंनी सांगितलेल्या वचनांचं पालन करावं. कसं आहे, बऱ्याचदा सद्गुरू भेटतात पण सद्गुरूंची कृपा लाभत नाही. म्हणून ती कृपा आम्हाला हवी असेल तर आम्हाला त्याचं व्हावं लागतं. ज्याप्रमाणे गाईचं वासरू झालं तरच गाईच्या वासराला ते गाईचं दूध प्राप्त होते. तसं सद्गुरूंचं जर आम्ही सत्शिष्य झालो, सद्गुरूंचे जर सत्शिष्य झालो तर सद्गुरूंची कृपा आम्हाला सहजरित्या प्राप्त होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरू कृपा त्याची किल्ली, किल्ली दुसरी नाहीच आहे. हे ब्रह्म ज्या कपाटात अडकलेलं आहे ते ब्रह्म जाणण्यासाठी आणि ती कपाट उघडण्यासाठी. आणि ते कपाट उघडण्यासाठी कोणती कपाट? तर त्याला 2 दरवाजे आहेत. त्याला समर्थ म्हणतात द्वैत कपाटे उघडली. म्हणजे भेदाभेद, भ्रम आणि मी हा भेदाभेदच आहे. द्वैत म्हणजे 2 आणि अद्वैत म्हणजे 1 आणि 1 म्हणजे ब्रह्म. जोपर्यंत दोघांना बाजूला सारत नाही तोपर्यंत आम्हाला 1 प्राप्त होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात तेथे सुख असे वाढ, नाही मनास पवाड, मने विन कैवाड साधनाचा. वाढ म्हणजे अपार, सुखाला काही पारावार नाही. ब्रह्माच्या जवळ गेल्यानंतर जसं हिमालयात गेल्यानंतर बर्फाला काही कमी नाही, ज्याप्रमाणे आम्ही वालुकामय प्रदेशात गेल्यानंतर वाळूला काही कमी नाही, त्याप्रमाणे ब्रह्माच्या जवळ आम्ही प्राप्त झाल्यानंतर आम्हाला सुखाला पारवार नाही. सर्व सुखे आम्हाला प्राप्त होतात. सगळ्या प्रकारचं ज्ञान आम्हाला प्राप्त होते. जे एक ज्ञान झाल्यामुळे सगळं ज्ञान प्राप्त होते असं ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात तेथे सुख असे वाढ, नाही मनास पवाड. पवाड म्हणजे प्रवेश. म्हणजे ज्याप्रमाणे आम्हाला मनाच्या माध्यमातून नाही मनास पवाड, मनाला पवाड नाही म्हणजे मनाला प्रवेश करायला जागा नाही, तर मन पराक्रम करेल कैसा. म्हणून इथे पवाड या शब्दाचा अर्थ पराक्रम. म्हणजे पवाड या शब्दामध्ये त्याने तिथे केल्यानंतर त्याचा जो पराक्रम आहे तो सुद्धा त्याला दाखवता येत नाही. म्हणून प्रयत्न सुद्धा जिथे आहे तिथे हात टेकतात. म्हणून म्हटलं आहे मने विन कैवाड. कैवाड म्हणजे प्रयत्न, साधनाचा. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा ते साधता येत नाही. त्याची मने विन प्राप्ती की वासने विन तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची. श्री समर्थ म्हणतात आहे की मने विन प्राप्ती होईल आणि वासनेशिवाय तृप्ती होईल. जिथे कल्पनेची उत्पत्तीच नाही, म्हणजे जिथे कल्पना जन्मालाच येत नाही, कारण ब्रह्म कल्पनातीत आहे, मनाच्याही पलीकडे आहे. म्हणून ज्या ब्रह्माला आम्ही प्राप्त केल्यानंतर जिथे मनाशिवाय ते प्राप्त होते, वासनेशिवाय आम्ही तृप्त होतो आणि कल्पनेशिवाय सुद्धा आम्हाला ज्याला मिळवता येते असं ते ब्रह्म आहे. ते कोठे आहे, त्याची जागा कोठे आहे? तर समर्थांनी सांगितलं आहे ते परेहून पर, मन बुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर पावीज येते. ते परेहुनी पर. परा नावाची एक वाणी आहे. त्या वाणीच्याही पलीकडे त्या ब्रह्माचं स्थान आहे. 4 प्रकारच्या वाणी आहेत. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी ही आमच्या नाभी कमलाजवळ आहे, पच्छंती आमच्या हृदयाजवळ आहे आणि मध्यमा आमच्या कंठाजवळ आहे आणि वैखरी ही जिभेवर आहे.
म्हणून परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी याचा उल्लेख समर्थांनी एका समासात केलेला आहे. कारण उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी. उफराट नाम म्हणजे परावाणीतून घेतलेलं नाम. ते परावाणीतून म्हणत होता, तो परावाणीतून म्हणत होता. परावाणी म्हणजे जीवानी आमच्या नाभी कमलाजवळ आहे, त्याच्या थोडं पलीकडे गेलं की आम्हाला ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून समर्थांनी येथे परावाणीचा उल्लेख केलेला आहे. ते परेहून पर. नामदेव महाराजांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे. परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. सर्व सांडूनी माझे आळी, वाचे विठ्ठल रखुमाई. म्हणून प्रत्येक संतांनी सुद्धा या परावाणीच्या पलीकडे ब्रह्माचं स्थान आहे असं आवर्जून सांगितलं आहे. ते परेहून पर, परेशिवाय पर आहे म्हणजे पलीकडे आहे. मन बुद्धी अगोचर आणि मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. संग सोडिता सत्वर पाविजे. ते कोणाचा संग सोडायचा आहे? संग देह बुद्धीचा सोडायचा आहे. आम्ही देह स्वतःला मी आहे असं म्हणतो आणि म्हणून त्याला कोणापर्यंत पोचता येत नाही. म्हणून देह बुद्धी ती आत्मबुद्धी करावी असे सगळे संत वारंवार सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात, संग सोडिता सत्वर पाविजे. ते संग सोडल्याबरोबर ताबडतोब ब्रह्माची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे गायीच्या कुंठ्याला बांधलेलं वासरू गायीच्या स्तनापर्यंत पोहोचू शकत नाही, तो त्या दोराला हिसका मारतो, गायीच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करतो, पण जाता येत नाही. जोपर्यंत तो दोर आहे तोपर्यंत त्याला गायीच्या स्तनाजवळ जाऊन दूध पिता येत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत देहबुद्धी आहे ती टाकल्याशिवाय, ते सोडल्याशिवाय त्याला आत्मबुद्धी प्राप्त होऊ शकत नाही, त्याला ब्रह्माची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तो दोर सोडावा लागतो. ती मीपणाची गाठ सोडली, मी देह आहे, ती गाठ सोडून टाकली की त्याला मी परब्रह्म आहे याची त्याला अनुभूती येईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवितो या बोला, सुखावे लगा. आपलं संग सोडणे याचा अर्थ मीचा त्याग करणे. मी सांडून पहावे याचा अर्थ मी सोडून जो विचार केला जातो, तेव्हा मग पहावे तयाला, अनुभवितो या बोला, सुखावे लगा. आणि मग त्याला तो अनुभव प्राप्त होईल आणि या सुखाला पारावार राहणार नाही. आपण म्हणजे मी पण. आता तुम्ही म्हणाल आपण सोडा. समर्थांनी म्हटलं ना, संग सोडावा आपुला, आपुला संग सोडावा. मग आपण कोण आहे? आपण म्हणजे कोण आहे या प्रश्नाचं उत्तर समर्थ देतात आहे. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान. संग जडला. 3 टप्पे दिलेले आहे. त्या तिन्ही प्रत्येक चरणामध्ये त्याची जागा काय आहे ती सांगितली आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आपण म्हणजे कोण? तर आपण म्हणजे मी, आणि मी म्हणजे पण, मी पण म्हणजे कोण? मी कोणाला म्हणतोय? तर माझा जीव म्हणून मी आहे. म्हणजे आपण म्हणजे मी आणि मी म्हणजे जीव. आणि जीव म्हणजे कोण? तर जो जीव मी आहे असं म्हणतो त्याला म्हणतात अज्ञान. आणि म्हणून या अज्ञानाचा संग सोडला की माणसाला ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून ब्रह्मप्राप्तीसाठी आत्मबोधाची गरज आहे, ब्रह्मज्ञानाची गरज आहे. एकदा मला कळलं विवेकाने की मी देह नसून मी परमेश्वर तत्व आहे, मी परब्रह्म आहे. म्हणून म्हटलं आहे, सोडिता तया संगासी, म्हणजे कोलाला अज्ञानाला ऐक्य होय निसंगासी, कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा. मी कोण ऐसे नेनिजे, तया नाव अज्ञान बोलिजे, अज्ञान गेलिया पाविजे, परब्रह्म ते. आता आपण पाहिलं की अज्ञानाचा संग जडला. मग आता मगाशी कळलं की आपण म्हणजे मी, मी म्हणजे जीव, जीव म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा संग जडला. मग अज्ञान म्हणजे काय? समर्थाने अज्ञान म्हणजे काय याचं उत्तर दिलं आहे. मी कोण ऐसे नेनिजे, नेनिजे म्हणजे जाणवत नाही, नेनिजे म्हणजे जाणत नाही. मी कोण आहे हे ज्याला कळत नाही, तया नाव अज्ञान बोलिजे, तो अज्ञानी आहे. म्हणून मी कोण आहे याचा शोध घेणे, याचा अर्थ अज्ञान घालवणे. आणि एकदा अज्ञान गेलिया पाविजे, परब्रह्म ते. एकदा अज्ञान गेलं की आपल्याला परब्रह्म प्राप्ती होते. देह बुद्धीचे थोरपण, मी देह आहे अशा प्रकारचा भाव मनुष्य धरून संपूर्ण जीवन जगत असतो. म्हणून देह बुद्धी ही टाकण्यासाठी समर्थ म्हणतात, देह बुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण,
तेथे होत असे निर्वाण अहम भावासी. कारण तुम्ही जर अहमभाव धारण केला तर तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. कारण ब्रह्म हे निरंकारी आहे, ते त्यामुळे त्याला अहंकारी चालत नाही. म्हणून अहंकार टाकल्याशिवाय आम्हाला तिथपर्यंत पोचता येत नाही. म्हणजे त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याची अर्हता म्हणजे निरंकारी होणे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उच्च नीच नाही परी, राया रंका एकची सरी, झाला पुरुषत्वा नारी एकची पद. एकच पद आहे, कोणतं तर ब्रह्मपद. ज्या पदाला उच्च आणि नीच अशा प्रकारचे दोन भाग नाहीत. परमेश्वरासमोर कोणीही लहान नाही आणि कोणीही मोठा नाही. यारे यारे सारे यारे, लहान थोर सारे यारे. सगळे लहान असो मोठे असो सगळ्यांना बोलावलेलं आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनानंतर कीर्तनकार बुवांना जसा नमस्कार केला जातो तसे सगळे लोक एकमेकांच्या पायाला हात लावतात. तो लहान असो तो मोठा असो, तो वयाने जसा जास्त असो तो ज्ञानाने मोठा असो, सगळेजण एकमेकांच्या पायाला हात लावतात आणि नमस्कार करतात. यामागे काय हेतू असला पाहिजे तर समर्थ तेच म्हणतात, उच्च नीच नाही परी, राया रंका एकची सरी. तिथे राया असो की रंक असो, तो श्रीमंत असो गरीब असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, तो स्त्री असो तो पुरुष असो, एकची पद. अजून एक विचार आपल्याला करता येईल की सगळे सारखे का? कारण सगळ्यांच्या शरीरामध्ये वास करणारा तो जीव हा परब्रह्मरूप आहे, परब्रह्म स्वरूप तो आहे. मग ब्रह्मच तो आपल्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली. म्हणून स्त्रियांचा तो जीव, पुरुषांचा तो जीव असं म्हटलं जात नाही की ती स्त्रियांचा ती जीव असं आपण म्हणतो का? असं वापरत नाही आपण. मग स्त्री पुरुष भेद असता ज्या जीवाला आम्ही इकडे पुरुषांकडे प्रवास केला म्हणून तो जीव म्हटलं असतं. आणि भेद असला तरीही तर भेद असता तर ती जीव म्हटली असते, जीव असं म्हटलं असतं. म्हणून पुरुषांमध्ये असो की स्त्रीमध्ये असो तो जीवच आहे. स्त्रीमध्ये आहे म्हणून ती जीव असं नाही. याचा अर्थ तिथे पुल्लिंग आहे. म्हणून जगामध्ये पुल्लिंग फक्त परब्रह्म आहे, बाकी सगळी अवघी प्रकृती आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तिथे झाला पुरुष अथवा नारी एकची पद. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्रांचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेच ना. म्हणजे एखादा जर ज्ञानी असेल तर त्याचा ब्रह्म तो सोवळा. म्हणजे पंडिताचा जो ब्रह्म आहे त्याला आम्ही सोवळं म्हणायचो आणि अज्ञानी माणसाचा जो जीव असेल त्याला ओवळं म्हणायचं का? हा सोवळं आणि ओवळं हे परब्रह्माच्या ठिकाणी नाही. परब्रह्म नित्य सोवळा आहे. असं सोवळं हवं की ज्याला स्पर्श केल्यानंतर आम्ही पवित्र व्हावं. ज्याप्रमाणे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आम्ही पवित्र होतो, गंगा अपवित्र होणार नाही. गंगा नित्य पवित्र आहे. त्याप्रमाणे ब्रह्म हे नित्य पवित्र आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तिथे असेच ना. परमेश्वराच्या समोर जाता येत नाही. परमेश्वराच्या समोर कोणतीही जात नाही, धर्म नाही, त्याच्यासमोर कोणताही उच्च नीच भाव नाही. म्हणून म्हटलं आहे, उच्च नीच काही नेणे भगवंत उच्च नीच समजत नाही. कारण त्याच्यापासूनच सगळ्यांची उत्पत्ती झालेली आहे. परमेश्वराचे सगळे रूप आहेत. त्यामुळे परमेश्वराच्या समोर कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही, कुठलाही भेद नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये हा भेदाभेद भ्रम आहे असं ठामपणे सांगितलं आहे. म्हणून म्हटलं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. आता पुन्हा इथे जीवाला आहे. तो जीव कोण आहे की जो अज्ञानी आहे, त्याला सगळे भोग आहे, तो अज्ञानी आहे. जेव्हा ज्ञान प्राप्त करतो तर तो अज्ञानी जीव, तो अज्ञानी राहत नाही, तर त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. आणि ती प्राप्ती होते हा शब्द तो प्राप्त होण्यासाठी दूर हवा आहे. जसं मला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर ती गोष्ट माझ्यापासून दूर हवी. जी मला नित्य प्राप्त आहे ती फक्त मला ओळखायची आहे. मला ज्ञान झालं, मला म्हणजे माझ्या जीवाला मला ज्ञान झालं तर तो जीव सज्ञानी झाला. त्याचं त्याने अज्ञान टाकलं की तो परब्रह्म स्वरूप आहे असं सर्व संत एकमुखाने सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जीवन ओलावले मन परतोनी पाहे, तव प्रपंच दिसे माया आया गेले.
जीवन पुढे चालत असतं. इतकं गतिमान जीवन आहे की मागे वळून बघायला सुद्धा फुरसत नाही. प्रत्येक क्षणाला मनुष्य पुढे बघून चालत असतो आणि बरोबर आहे. पण एक जीवनाची पद्धत अशी आहे की रस्ता ओलांडताना नुसतं पुढेच बघू नये, मागे सुद्धा बघावं, म्हणजे ॲक्सिडेंट होत नाही. आणि पुढे बघणाऱ्याला मागचं दिसत नाही, म्हणून साईड मिरर केलेले आहेत बघा, साईड मिरर. त्याच्यातून दिसतं की डाव्या बाजूने कुठची गाडी आली, उजव्या बाजूने कुठची गाडी आली, त्या अंदाजाने तो गाडी चालवतो आणि तो बरोबर सेंटरला असतो. तेव्हा मागे पुढे बघणं, नुसतं पुढेच बघणं नव्हे, मागे काय आहे याचाही विचार करणं. पुढे गेला आणि मागची येणारी गाडी जर बघितली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तसं आयुष्यात पुढेच गेला, पण पुढे नेण्यामागे तुझ्या मागे कोण आहे हे जिथपर्यंत मागे वळून बघत नाही तिथपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत नाही. म्हणून म्हटलं आहे, ओलावले मन परतोनी पाही. ओलावले मन म्हणजे तृप्त झालेलं मन, समाधान झालेलं मन, आनंद पावलेलं मन, ओलावले मन. एक संसारातला व्यवहारातला दृष्टांत आहे बघा. शिक्षण झालं थोडंसं, गावावरून निघाला, पुण्यामध्ये आला, कुठेतरी नोकरीला लागला. नोकरीला लागता लागता धंदा शिकला. टपरी घेतली छोटीशी, इथे फायदा झाला म्हणून एक मोठं दुकान घेतलं. दुकान घेतल्यानंतर लग्न झालं, 2 मुलं झाली, 2 मुलं मोठी झाली, मोठा फ्लॅट घेतला आणि आता समाधानात जगतो आहे. आणि समाधानात जगत असताना आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो. आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो. आलो तेव्हा आपण पुण्यात कसे आलो आणि आता राहतो कुठे, नाही का. जो मागे वळून बघतो त्याचं पाऊल चुकत नाही आणि मागच्या आठवणी जो विसरतो तो घसरल्याशिवाय राहत नाही. गावावरून निघताना आपल्या खिशात 10 रुपयाची नोट नव्हती. आपले शेजारचे काका होते, ते म्हणाले, अरे तू गावात का राहतोस, जा ना, हुशार आहेस ना तसा तू. पैशांमुळे शिक्षण जास्त झालं नाही, पण तू हुशार आहेस, हे घे 20 रुपये, घेऊन ठेव तुझ्याकडे आणि जा. पुढे 20 लाख मिळतील, पण ते 20 रुपये विसरू नयेत. आणि पुढचं 20ला माहिती नाही 20 दिले का घेतले, नोटीला कळत नाही मी कोणाच्या हातात आहे, पण दिलेल्या हाताला विसरू नये. काय म्हटलं मी, नोटीला काय माहित आहे मी गरीबाच्या खिशात आहे का श्रीमंताच्या खिशात आहे. लक्ष्मी पतीच्या तिजोरीत आहे का रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या हातात आहे. पण ज्याच्या हातात आहे त्याला कळालं पाहिजे. म्हणून थोडंसं मागे वळून बघितलं, जीवनाचा भूतकाळ बघितला, कुठे होतो, काय होतो, कसं घडलं, माझं बोलणं कळलं का. आणि हे जे बघायला शिकतील त्यांना यश उन्मत्त करणार नाही, यशाचा उन्माद चढणार नाही. आई वडिलांकडे बघताना आदर वाटेल. काकांनी 20 रुपये तरी दिले तरी, पण बाबांजवळ तेवढेही नव्हते येताना. बाबा म्हटले, गोविंदा काय देऊ मी तुला, माझ्या हातावरचं पोट रोजचं कमावतो, त्याच्यातून 2 भाकरी होतात, त्याच्यातूनच आपण जेवतो. जाताना शिदोरी घेऊन जा, आईकडून भाकरीची घेऊन जा आणि माझ्याकडून आशीर्वादाची घेऊन जा. या 2 शिदोरीवर तो कोट्याधीश झाला. आपण मागे वळून पाहिलं पाहिजे. तेव्हा त्या लाखो रुपयांचा विचार करत असताना, घरातून बाहेर पडताना 20 रुपये दिले, वडिलांनी आशीर्वाद दिला, तो कधी विसरणार नाही. तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यश पदरात पडतं तेव्हा मनुष्य इतका उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता, देवाला मानत होता, तो पैसा भरपूर झाला, श्रीमंती झाली आणि तो नास्तिकपणाकडे वळला आणि तो देवाला मानत नाही म्हणू लागला. कशी अवस्था आहे हो बघा. परब्रह्म कसा आहे, ज्या परब्रह्माने मला हे दिलेलं आहे त्यालाच विसरला. जीवनामध्ये जसं आई वडिलांना विसरू नये, तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलं आणि त्या जगातला एक छोटासा अंश मी आहे, तो अंश कोणाचा आहे हे कधीही विसरू नये. म्हणून जरा मागे वळून पाहावं, म्हणजे कळेल. ओलावले मन परतोनी पाही. मग काही नाही, मुलं आपापल्या नोकरीला लागली, सगळं छान चाललेलं, यांचंही सगळं छान होतं, यांच्याकडेही काही कमी नव्हतं, म्हणजे आई वडिलांकडे. उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते. मग पती पत्नी दोघं बसले, काय ग कुठे होतो, काय कुठे आलो. तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो, आता कुठे आलो. परतोनी पाहे परतोनी पाठी मगे ठारे, पाठी मोरे ठारे, परतोनी पाहे परतोनी पाठी मागे ठाके. आणि आपनिया ते देखे, देखत के ओळखे, मने हे तत्व मीची परतोनी पाठी मोरे ठाके. जरा मागे वळून बघ, कोण आहे मीपणाच्या मागे, कोण आहे. शब्द उठतो पण परावानीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे.
त्याचा माग काढ जाणे. बोले परमार्थ, मागे 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 जाणं. कोण आहे तुमच्या मागे? कोणीतरी असल्याशिवाय हे शक्य नाही हो. म्हणजे ब्रह्म असल्याशिवाय, परब्रह्म असल्याशिवाय हे शक्य आहे का? नाही. साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात का हो? माणसं विचारतात का हो? 10 वर्ष झाली तुमच्या एवढ्या डिग्र्या, इथे आम्हालाच नोकरी लागत नाही, कोण आहे तुमच्या मागे? म्हणजे नोकरी लागण्यामध्ये मागे कोणीतरी आहे, धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे. तसं संपूर्ण जीवन तू जगतो, 60 असो, 70 असो, 80 असो, 100 असो, तेव्हा कोणीतरी आहे ना मागे. म्हणून कोण आहे तो? जीवनाच्या मागे आपल्या कोण आहे? मी म्हणावया म्हणते कोण, कोणाची असत्य कोण, खेन कोहम. या शब्दाचाही अर्थ तोच आहे. कोण आहेस? कोहम, कुठून आलास? काही पत्ता नाही. एखादं अनाथ मूल असतं, त्याला आपले आई वडीलच माहित नसतात. रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी त्याला टाकलेले असतं आणि त्याला पुढे वाढवलं जातं. तो कोणाकडे मागे वळून बघणार हो? पण पुढे ऐका, मागे वळून बघायला जरी कोणी नसलं तरी मागचं कळावं हा त्याला हेतू असतोच. अवघड आहे. कितीही तुम्ही त्याला सांभाळलं तरी त्याला असं वाटतंच की आपली ओरिजिनल आई बाबा कोण आहे हे केव्हा तरी कळावं. काही वेळेला चांगलंही होतं आणि काही वेळेला वाईटही होतं. इथपर्यंत ठीक आहे हो. पण ज्या प्रभूंनी जीवन दिलं त्याचा माग काढत जाणे यालाच परमार्थ म्हणतात. परब्रह्माला ओळखणं, ब्रह्माची ओळख घेणं यालाच अध्यात्म म्हणतात. जसं ओलावलं मन परतोनी पाही. मन तृप्त झालं, समाधान आहे, पण समाधान झाल्यानंतर थोडंसं मागे वळून पाहावं. जे काही वैभव आहे ते बघितल्यावर कधी असं वाटत नाही की हे आपलं आहे. असं वाटतं याच्या मागे आपले सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूंकडे वळून पाहावं आणि त्यांना म्हणावं, समर्था, ही मान जी मागे वळून पाहते ना ती कायम अशीच राहू दे. म्हणजे तुम्ही माझ्या मागे, आमच्या मागे राहाल. तर तसं इथे तेच सांगतात आहे समर्थ. समाधान झालं, तृप्त झालं, अध्यात्मामध्ये पुढे प्रगती झाली. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडत गेला आणि विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर जरा मागे वळून बघितलं तर समजलं की कोण आहे. मागे वळून बघितलं आणि मागे वळून बघितल्यावर बरोबर कळलं, जगत नसून माझा प्रभूच नटलेला आहे या जगत रूपाने. पहिल्यांदा वाटत होतं जगत आहे, जीव आहे, पण मागे वळून बघितल्यानंतर कळालं, परतोनी पाठी मागे ठाके आणि कोणाला बघे आपनिया ते देखे, देखताची ओळखे म्हणे ते तत्व मीची. ते तत्व मीच आहे. जरा मागे वळून बघितल्यावर कळलं, ज्या अर्थी जगत दिसते आहे त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे. आवा गेला प्रपंच संपला, न झाला प्रपंच आहे परमार्थ. न झाला प्रपंच आहे परमार्थ. प्रपंच झालाच नाही मग तुम्ही म्हणाल हे काय आहे? हे दिसतंय ते प्रभू तुमच्या रूपाने नटलेलं आहे, फक्त तुम्हाला कळत नाही. म्हणून कोणी जर विचारलं देव कसा आहे तर मी सांगेन सगळ्यांना की तुझ्यासारखा देव आहे, तुझ्यासारखा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, आनंद रूपे आनंद वेशे देखिले म्या तयासी, पण माप रखुमा देवीवर खून बाणली ऐसी. आनंद रूपे आनंद वेशे म्या देखिले म्या तयासी, पण खून बाप रखुमा देवीवर कोणी बाणली ऐसी. आनंद रूपाने आनंद वेशामध्ये बघितलं, पण एक कोण मागितली हा दुसरा कोणी असतो. हा आनंद रूपाने आनंद वेशाने बाप रखुमा देवीवरच आहे. त्यामुळे कोणत्याही वेशात बघितलं म्हणून फरक पडत नाही. नामदेवरायांनी मागे वळून बघितल्यानंतर एकदा विटेवर पांडुरंग दिसत होता आणि अजून मागे वळून बघितल्यानंतर खेचर स्वामींची भेट झाल्यानंतर आणि जेव्हा कुत्र्यात सुद्धा देव दिसू लागला तेव्हा मागे वळून बघितलं की मागे काय होतं आणि आता काय आहे. मग त्याच्यानंतर गुमानला आले, नाही तर पंढरी सोडून जात नव्हते. कारण माझा देव कुठे आहे तर पंढरीतच आहे. माझा देव कुठे आहे तर विटेवरच आहे. आणि मागे वळून जेव्हा खेचर स्वामींचा अनुग्रह बघितला तेव्हा कळलं, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि आजी म्या दृष्टीने देखिला. काही माणसं असं म्हणतात, संत तुकाराम महाराजांना कोणाचा राग आला नाही. संत तुकाराम महाराजांना बघा, काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही बोललं तरी ते सहन करतात. काही माणसं लगेच उलट बोलतात. आपल्याला सहन होत नाही ते, परंतु संत मात्र कितीही कोणी काही बोललं तरी शांत राहायचे. एका ठिकाणी महाराजांनी म्हटलं की कल्पनेची सासू तिचा बहुताची जाचू.
ही जी कल्पना आहे ना, ही तुम्हाला अतिशय त्रास देते. घरात बसून देत नाही. हे कर, ते कर, ते कर, आणि पुढे हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळायला पाहिजे, हे मिळालं पाहिजे. ही कल्पना जिथे जाल तिथे तुम्ही आहे, आणि त्यातूनच तुमची जी अव्यक्त कल्पना आहे ती स्वप्नातून बाहेर पडते. कल्पना अशी आहे की ती नाही ते दाखवते. म्हणून एक कल्पना आली ना की आपलीच आपल्याबद्दलची, तर ती कल्पना आपल्याला झोपून देत नाही. आपल्या वयाचा जर कोणी गेला हार्ट अटॅकने, तर आपण काय म्हणतो, आपल्याला सहज वाटलं आणि आपण झोपेतून उठून बसलो. आई म्हटली काय झालं, तर नाही म्हणे तो माझ्या बरोबरचा होता ना. आई म्हटली अगं चेकिंग करून आणलंय, सगळं नीट आहे. नाही पण म्हटलं गेलो तर. म्हणजे कल्पना बघा कशी, आपल्या सोबतचा गेला म्हणून ह्याला टेन्शन आलं. म्हणून स्त्री ओखटी ते जीव मनशी तरी कल्पने एवढी भोगती. पुत्र आपल्या अपत्या ते जो मनसी तरी इंद्रियांची नाही निवृत्ती. पुत्र नको, अपत्य नको, इंद्रिय टाकता येतात. काय हाताचे करणे, का पायाचे चालणे थांबते. इंद्रिय टाकता येतात का, नाही टाकता येत. कारण पाय काही करत नाहीत पण मन थांबत नाही. मनात वाईट येणं वाईट नाही, पण ते कल्पनेतून उतरणं वाईट आहे. हे बघा, चोरी करावी हा विचार आत्मा आला मनामध्ये, विचार आला ठीक आहे, पण केली तर गुन्हेगार होईल. तसं इंद्रियांची नाही निवृत्ती, इंद्रियांना शांत बसवत नाही. अवघेची तेजो मनसी तरी मना नाही निज शांती. तया म्हटलंय पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन सांगितले, आणि 12वी बुद्धी. पंचमहाभूत मन बुद्धी चित्त अष्टधा प्रकृती, पृथ्वी तेज आप वायू आकाश आणि मन बुद्धी अहंकार अष्टधा प्रकृती. आता ही अष्टधा प्रकृती सोडता येते का? जन्म कशातून आहे हो? हा जिभेतला ओलावा तेज आहे ना, वायू आहे ना, पोकळी आहे ना, अरे काय नाहीये, मग अष्ट द्या. प्रकृती तुला सोडता येते का? मन आहे ना, चित्त आहे ना, बुद्धी आहे ना, काही सोडता येतं? काहीही सोडता येत नाही. सोडण्याचा फक्त आग्रह लागतो, सोडता मात्र काहीच येत नाही. म्हणून म्हटलं आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. काही करायची गरज नाही, फक्त सहज ही जी अवस्था आहे ती जाणायला शिका. सहज बघा, बोलणं सहज, ऐकणं सहज. तेव्हा यंत्र लावावं लागतं का? बोलायला ऐकायला येत नाही तेव्हा बघा यंत्र लावावं लागतं. परंतु ते सहज होतं तेव्हा त्याची किंमत कळली नाही, आणि जेव्हा किंमत कळली तेव्हा मात्र ते हातातून गेलेलं होतं. मग ते श्रवण यंत्र लावल्याशिवाय आपल्याला काही ऐकू येत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेथे होत असे निर्वाण अहम भावासी. परब्रह्म हे परावाणीच्या स्फुरणाच्याही पलीकडे असते. ते मन बुद्धी इंद्रिये इत्यादींनी जाणता येत नाही, आणि मीपणाचा संग सोडतात तत्काळ त्याची प्राप्ती होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, संग सोडावा आपुला मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. आपण आपला संग सोडावा आणि मग त्याला पाहावे. असे मी म्हणताच अनुभवी जे असतील ते माझ्या बोलण्यातील रहस्य जाणून निश्चित सुखावतील. समर्थ म्हणतात आहे, आपण म्हणजे मीपण. आपण म्हणजे कोण? मीपण. आता मीपण आलं. मीपण म्हणजे जीवपण. आता मी कसा आला हो? आपल्यामध्ये जीव आहे म्हणून आपल्याला वाटतं मी आहे. जीव नसेल तर मी आहे का? नाही. जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. म्हणजे समर्थ म्हणतात, आपण आपला संग सोडावा आणि मग त्याला पाहावे, तरच आपल्याला ते कळू शकेल. आपण म्हणजे देहाच्या ठिकाणी जे मीपण असते ते आहे. मीपण म्हणजे जीवपण, आणि जीवपण म्हणजे काय हो? अज्ञान आहे. अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह असा मीपणाचा संग जडतो, असं समर्थ म्हणतात आहे. समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, सोडिता तया संगासी ऐक्य होय निसंगासी, कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा. समर्थ म्हणतात, या संगाचा त्याग केला की निसंगाशी ऐक्य होते, म्हणजे जीव ब्रह्मैक्य होते. कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून म्हटलंय, मी कोण असे नेनिजे तया नाव अज्ञान बोलीजे, अज्ञान गेली पाविजे परब्रह्म ते. म्हणजे मी कोण आहे हे माहीत नसणे यालाच काय म्हणतात? अज्ञान म्हणतात. ते अज्ञान नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून पुढे म्हटलंय, देहबुद्धीचे थोरपण
परब्रह्मी न चले जाण, तेथे होतसे निर्वाण अहम भावासी. देहबुद्धीच्या मोठेपणाला परब्रह्माच्या ठिकाणी काही वाव नसतो. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी देहबुद्धी चालतच नाही. परब्रह्माच्या ठिकाणी अहमभावाचा पूर्णपणे नाश होतो. मीपणा तिथे चालत नाही. अहंकार परब्रह्माच्या ठिकाणी अजिबात चालत नाही. म्हणून म्हटलंय उच्च नीच नाही परी, राया रंका एकची सरी, जाला पुरुष अथवा नारी एकची पद. तर मग असे सांगितलं समर्थाने, एकच पुरुष असो अथवा स्त्री असो, तो जीव आहे. असं म्हणत नाही की तो पुरुष म्हणजे तो जीव आणि स्त्री म्हणजे ती जीव, असं म्हणतो का? नाही. तर पुरुषाचा असला तरी तो जीव आणि स्त्रीचा असला तरी तो जीव. म्हणजे परब्रह्माला स्त्रीलिंगी पुल्लिंग असं, परब्रह्माला स्त्रीलिंग असं काही नाही. त्याच्याकडे अहंभाव नाही. तो पुल्लिंगच आहे परब्रह्म. परब्रह्माच्या ठिकाणी उच्च नीच अथवा राव रंक, गरीब श्रीमंत, पुरुष स्त्री अशी विषमता नाही. तो एकच आहे. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेच ना. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे व शूद्राचे ब्रह्म ते ओवळे असा भेद तेथे असतच नाही. उच्च ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. राजाला श्रेष्ठ ब्रह्म आणि त्याच्या परिवाराला नीच म्हणजे कमी प्रतीचे ब्रह्म असा भेद ब्रह्मापाशी नसतो. सकळांसी मिळवण ब्रह्म एक, तेथे नाही हे रंक अथवा ब्रह्माधिक तेथेची जाती. सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म आहे. त्या ठिकाणी अनेकता नाही. रंक असो वा ब्रह्माधिक असो, त्या एका ब्रह्माच्या ठिकाणी जातात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळांशी मिळवणं एकची स्थळ विश्रांतीचे. गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे. आता काय म्हटले समर्थांनी? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकींचे ज्ञाते सकळ, म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकातील आत्मज्ञानी व्यक्तींचे सर्वांचे मिळून परब्रह्म हे काय आहे? सकळांशी मिळून एकची स्थळ विश्रांतीचे. विश्रांतीचं हे सगळ्यांना मिळून एक स्थळ आहे. कुठलं? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोकांमधील जे आत्मज्ञानी व्यक्तींचे सर्वांचे मिळून एक परब्रह्म आहे आणि ते काय आहे? विश्रांतीचं स्थळ आहे. गुरु शिष्या एकची पद, गुरुला व शिष्याला एकाच परब्रह्माची, एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते. तेथे नाही भेदाभेद, तेथे भेदाभेद नाही. परी या देहाचा संबंध तोडलेला पाहिजे. फक्त काय केलं पाहिजे? पण पूर्णपणे देहबुद्धी सोडावी लागते. पूर्णपणे देहबुद्धी सोडली पाहिजे तरच गुरु आणि शिष्य एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. भेदाभेद होणार नाही. देहबुद्धीचा अंती सकळांशी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुती वचन. देहबुद्धीचा अंत होऊन आत्मबुद्धी दृढ झाली की अशा सर्वांना एकाच ब्रह्माची प्राप्ती होते. एकम ब्रह्म द्वितीय नास्ती असे श्रुती वचन आहे. ब्रह्म एकच आहे, दुसरे नाही. साधू दिसती वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. साधू संत हे देहाने वेगवेगळे दिसतात हो, पण अंतर्यामी ते एकाच परब्रह्मा स्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात. सर्व मिळून एकाच देहातीत वस्तू म्हणजे परब्रह्म ब्रह्मरूप होऊन राहतात. म्हणून म्हटलंय साधू दिसती वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. ब्रह्म कधी नवे असते, कधी जुनेही होत नाही. म्हणजे ब्रह्म कधी नवे नसते आणि जुनेही होत नाही. ते कमी अधिकही होत नाही. नेहमी एकसारखेच अक्षुण्ण असते. जो कोणी त्यास उणे ठरविल तो देहबुद्धीचा, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. तो देहबुद्धीतच आहे असं समजावं. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा संशयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. ज्यांची देहबुद्धी दृढ असते त्यांच्या मनात आत्म्याविषयी अनेक संशय असतात, त्यामुळे त्यांना समाधान लाभत नाही. या नरदेहात असताना शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते, पण देहबुद्धी दृढ झाल्याने ती संधीही चुकते.
देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणवणी विचक्षण निंदिती देहो. देहाला महत्व देणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. जे चतुर अथवा विवेकी लोक असतात ते देह मिथ्या आहे हे जाणूनच देहाची निंदा करतात हो. म्हणून पुढे म्हटलं आहे, देह पावे जवरी मरण, म्हणजे देहास मरण येईपर्यंत तववरी धरी देहाभिमान, म्हणजे देहाला मरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाळगत असतो. म्हणून म्हटलं आहे, देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती. त्याची दृढ असलेली देहबुद्धी परत त्याला जन्म घेण्यास भाग पाडते. देहाचे निथोरपणे समाधानासी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना. देहास अवास्तव्य महत्व दिल्यामुळे समाधान घटते. शिवाय ज्याला इतके महत्व दिले जाते तो देह कुठल्या कारणाने केव्हा कुठे पडेल हेही कळत नाही हो. हित आहे देहातीत, म्हणून निरोपिती संत देहबुद्धीने अन्नित होची लागे. सर्व संत असे सांगतात की देहातीत होण्यातच जीवाचे कल्याण आहे. देहबुद्धी धारण केल्याने अहितच आपलं होणार आहे. सामर्थ्य बळे देहबुद्धी योगियांसी तेही बाधी, देहबुद्धीची उपाधी पैसावो लागे. सिद्धींच्या सामर्थ्याचा उपयोग केला की त्या योग्याच्या मनातही मी श्रेष्ठ अशी मीपणाची जाणीव वाढू लागते आणि ते त्याला कळतच सुद्धा नाही. पुढे म्हटलंय, म्हणून देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची. विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे. म्हणून देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. देहबुद्धी जोपर्यंत असते तोपर्यंत जीव ब्रह्मक अनुभवास येत नाही. आत्मान आत्मविवेकाच्या योगे आत्मवस्तूकडे मन ओढू लागते आणि तिची प्राप्ती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते. पण देहबुद्धी दृढ असल्याने परत मन परावृत्त होते आणि देहासंबंधी अहंता उत्पन्न झाली की ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळे करते. पुढे म्हटलं आहे, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्याजावी श्रवणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. सत्य ब्रह्म ते कवन ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून अध्यात्माच्या श्रवणाच्या सहाय्याने शहाण्या माणसाने देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करावा आणि खरोखर सत्य अशा परब्रह्मात मिसळून जावे. हे ऐकून श्रोत्याने सत्य ब्रह्म कोणते, सत्य ब्रह्म ते कवन ऐसा श्रोता करी प्रश्न, असा प्रश्न केलाय त्यांनी की सत्य ब्रह्म कोणतं आहे. प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. तेव्हा वक्त्याने श्रोत्यास जे प्रत्युत्तर दिले ते आता ऐका. एक ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. वास्तविक ब्रह्म हे एकच आहे, पण ते अनेक प्रकारे भासते, कारण लोकांची मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारची असल्याने तेच परब्रह्म तेच ब्रह्म प्रत्येकास निरनिराळ्या प्रकाराने अनुभवास येते, असं समर्थांनी असं वक्त्याने उत्तर दिलेलं आहे. पुढे म्हटलं आहे, जे जे जया अनुभवले तेची तयासी मानिले, तेथेची त्याचे विश्वावसले अंतःकरण. वास्तविक ब्रह्म एकच आहे. ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा अनुभव येतो त्या व्यक्तीला तोच खरा वाटतो व त्याच्या अंतःकरणात त्याबद्दल विश्वास उत्पन्न होतो. ब्रह्म नामा रूपातीत असोनी नामे बहुत, निर्मळ निच्छ निवांत निजानंद, अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरांपर, अदृश्य अतर्के अपार ऐसी नामे. खरे तर ब्रह्म नामरूपाच्या पलीकडे आहे, तरी त्याला अनेक नावे दिली जातात. उदाहरणार्थ निर्मळ, निश्चळ, निवांत, निजानंद, अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार अशी अनेक नावे त्याला आहेत. नामरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, स्वस्वरूप अशी अनेक नावे दिलेली आहे. पुढे म्हटले, अनिक सनातन सर्वेश्वरानी सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन ऐसी नामे. कुणी शून्य म्हणतात तर कुणी सनातन म्हणतात, कुणी सर्वेश्वर तर कुणी सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन अशी विविध नावे देतात. सहज आणि सदोदित शुद्ध बुद्ध सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे. सहज सदोदित शुद्ध बुद्ध सर्वातीत
शाश्वत आणि शब्दातीत अशी अनेक नामे आहेत. विशाळ, विस्तीर्ण, विश्वंभर, विमल, वस्तू, व्योमाकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर अशी नामे आहेत. आणि पुढे म्हटलं आहे परमात्मा, ज्ञानगण, एकरूप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र अशी अनामाची अनेक नामे आहेत. ऐसी नामे असंख्यात, परितोपरेश नामातीत, त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. अशी असंख्य नावे असली तरी तो परेश नामातीतच आहे, पण त्याच्या स्वस्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून ही नामे ठेवलेली आहे. तो विश्रांतीचा विश्राम, आदी पुरुष आत्मा राम, तो एकची, ते एकची परब्रह्म, दुसरे नाही. ते परब्रह्म म्हणजे विश्रांतीचा विश्राम आहे. तेच आदिपुरुष असून आत्मारामही तेच आहेत, तेच एकच आहेत आणि ते दुसरे काहीही नाही. त्याची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगी जेती, तेने श्रवणे निश्चय बाणे. ते एकले एकच आहेत हा निश्चय बाणावा आणि म्हणून ते समजण्यासाठी येथे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगत आहेत, ती श्रवण करावीत. खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणीजे खरे. 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोलिजेती. जे खोटे असेल ते निवडून बाजूला काढल्यावर जे उरते ते खरे असे जाणावे. आता शास्त्रीय ग्रंथांच्या आधारे ते 14 ब्रह्मांचे वर्णन केले जाईल असं समर्थ पुढे सांगतात आहेत. पुढच्या समासामध्ये 14 ब्रह्मांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.